काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग 2024च्या दुसऱ्या पर्वामधील आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये नवजीवन हायस्कूलच्या अलिशान पटांगणावरती आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत जाऊयात मैदानाच्या दिशेने. धन्यवाद राजेशजी माळवदे. या अगोदरची पहिली लढत आपण पाहिली काझमी स्पोर्ट विरुद्ध महाराष्ट्र टायगर्स. या पहिल्या लढतीमध्ये महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट संघाने विजय संपादन केला. त्यानंतरची आजच्या दिवसामधील दुसरी महत्त्वाची लढत साखळी फेरीमधील आम्ही तुमच्या समोर कव्हर करतो आहोत. एका बाजूला खान बाबा क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये नाईक ब्रदर्स ही लढत आपण तुमच्या समोर सादर करतो आहोत. नाणेफेकी जिंकली आहे खान बाबा क्रिकेट टीमने. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. दोन्ही टीम्सला विनंती असेल tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. आमचे सगळे कॅमेरामॅन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमची. पहिला दिवस जर आपण पाहिला तर नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाने गाजवला. खान बाबा क्रिकेट संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय नाणेफेकी जिंकली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दोन्ही फलंदाज दाखल झाले. उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी समालोचक अमोल जमदाडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. चला दोन्ही टीमला विनंती असेल तुमचा 12th मॅन हॅलो चेक. हॅलो हॅलो. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एजच्या दिशेने फलंदाज सज्ज होईल. स्ट्रायकिंग एजला प्रतीक, नॉन स्ट्रायकिंग एजला परेश ही फलंदाजांची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. सामना सुरू होण्याची सूचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्रीडा रसिक देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. आपल्या सगळ्यांचं सौंदर्य प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत आहे. नवजीवन हायस्कूलच्या आलिशान पटांगणावरती आपण आहोत. सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत विश्वनाथ लिंगायत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सूचिन्ह पहिल्या षटकातील पहिला बॉल. चांगला चेंडू समोर खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण केले गोलंदाजाने. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय अनिलला. मतीन स्ट्रायकिंग एजच्या दिशेने सज्ज होईल. त्याच्या साथीला आहे परेश. नॉन स्ट्रायकिंग एजला आमच्यासोबत आमचे समालोचक मित्र रमेश चव्हाण यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आहे स्वागत. पिच बॉल ताकद देण्याचा प्रयत्न यावेळेला आणि ताकद दिली आहे. फटक्यामध्ये आहे जोरकस दमकम आणि चेंडूला पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर. आलाय सिक्सर. ऑफटिकच्या बाहेर गेला होता. थोडासा शफल क्रॉस झाला आणि झोन मध्ये चेंडू
चेंडूवरती हल्ला केला, आक्रमण केलंय. यावेळेला लेग स्टिक वरचा चेंडू पाहायला मिळाला. प्रथमतः फलंदाजाला बीट केलंय चेंडूने. एकंदरीत शर्तीचा प्रयत्न चाललाय क्षेत्ररक्षकाचा, तो अर्थातच लॉंग लेग एरियामध्ये. आणि जोपर्यंत चेंडूची परती येईल मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 3 धावांची लहर. सांघिक धावफलक पुढे सरकलाय 7 वरती. बिनबाद 7. परेश आणि मतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 10 धावा. 10 धावा धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर फटका. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. महागड षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये आक्रमण केलंय अनिलच्या षटकामध्ये. तुम्ही जर स्क्रीनवरती पाहिलात तर यावेळेला देखील रडारमध्ये चेंडू स्लॉटमध्ये बॅटवरती घेतला, समोरच्या प्लॉटमध्ये त्या चेंडूला डिपॉझिट केलंय. एकंदरीत 2 मोठे धमाके आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलेत. दर्जेदार फलंदाजी करत असतानाच दोन्ही फलंदाज गोलंदाज तयार. यावेळेला ऑफ साइड ऑफ टर्म चेंडूला पिच केले, कट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू डॉट गणला गेलाय गोलंदाज अनिलच्या खात्यामध्ये. बिनबाद 15 अशी धमाकेदार सुरुवात. परेशचं योगदान आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 धावांचं आणि मतीनचं योगदान आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावांचं. पहिल्या षटकाचा खेळ थांबलाय. अनिल पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला. आतापर्यंत बिनबाद 15 धावा. टेनिस cricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचवतो. तुम्ही पाहताय खान बाबा क्रिकेट टीमने प्रथमतः नाणेफेकी जिंकली. फिल्डिंग करण्याचा निर्णय झाला. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना या संपूर्ण मालिकेमध्ये नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचा एक वेगळा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये बदल. इन स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये आला. किंचितशी उसळी देखील एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 1 षटक व 1 चेंडूचा खेळ संपलाय. जमीर गोलंदाजी मार्कवरती तयार. व्यक्तिगत कुट्यामधलं पहिलं षटक तो हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळालाय पंचांच्या डाव्या हाताकडून. यावेळेला चांगला बॉल अपील देखील केलं गेलं, मात्र एक सटीक लाईन आणि लेन मधला चेंडू गोलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळतं. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 चेंडू लगातार डॉट टाकण्यासाठी सफलता प्राप्त केली आहे. ती अर्थातच जमीरने 2 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. पहिल्या षटकात 15 धावांची लय लूट. स्ट्रायकिंग फलंदाज तयार. मतीन यावेळी आउटपिच बॉल खेळलाय तो अर्थातच मिड विकेटच्या दरम्यान. चेंडूवरती नियंत्रण मिळवले गेले सीमा रेषेवरती आणि जोपर्यंत चेंडूची परती येईल मतीनच्या बॅटमधनं अजून 1-2 धावांचा फटका. आतापर्यंत 1 षटक व 3 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. 1 षटक 3 चेंडूंच्या सांगते अखेरीस बिनबाद 17 असा धावफलक. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम. तुम्ही पाहताय काकापीर क्रिकेट क्लब आयोजित SPL अर्थात
प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम गोलंदाजी मार्गवरती जमीर तयार. दुसऱ्या षटकाच्या निमित्तानं यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काऊ क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू अडवला जाईल मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची लहर पाहायला मिळाली आहे. झटपट वेगाने चित्त्याच्या चपळाईने मतींच्या बॅटमधून आलाय 2 धावांचा फटका. सांघिक धावफलक 2 षटकांच्या सांगत अखेरीस बिनबाद 22 धावा. मर्यादित 6 षटकांची ही लढत. परेश आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 6 धावा त्याच्या बॅटमधून आले. मतीन थोडंसं आक्रमक पाहायला मिळालंय. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. जर का या रन रेटने धावसंख्या पाहायला मिळाली तर 6 षटकांमध्ये कदाचित 66 धावांपर्यंत मजल मारली जाईल. 22 ची पार्टनरशिप सौंदर्य प्रीमियर लीग 2024 ची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. नवजीवन हायस्कूलच्या आलिशान पटांगणावरती रंगलाय क्रिकेटचा रणसंग्राम. आजचा स्पर्धेचा एकंदरीत पाहिलं तर 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील महत्वपूर्ण दुसऱ्या लढतीला सुरुवात झाली आहे. जे प्रेक्षक उशिराने युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत सामन्याचा आनंद घेत आहेत. खानबाबा क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. हॅलो 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 चिक हॅलो हॅलो बेस कमी कर प्लीज. माईक पाठी करू नका पुढे घ्या. हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक हॅलो चिक हॅलो सुस्वागतम हॅलो हॅलो. एक मिनिट तुम्ही बघा. हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो 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 सुस्वागतम हॅलो चिक हॅलो 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 नमस्कार. हां व्हाईट बॉलचं सिग्नल पंच कळवतात. हां हां ठीक. हां हां यावेळेला ओव्हर पिच बॉल ताकद एलिव्हेशन लंबाई चेंडू मोडण्याच्या बाहेर षटकार. सहा धावांनी धावसंख्या आता मात्र पुढे चालली आहे 31 वरती. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय. हॅलो हॅलो तिसऱ्या षटकात आतापर्यंत सांघिक धावफलक 35 वरती बिनबाद 35 असा धावफलक. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचा यावेळेला ताकद देण्याचा प्रयत्न फटक्यामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. मिड विकेट एरियामध्ये चेंडू अडवावा की झेल टिपावा या द्विधा विवंचनेमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. भयाच्या माध्यमातून
मिस फील्ड झाली आहे आणि एक टप्पा घेत चेंडू बॉडल्याच्या बाहेर चौकार. चौकार षटकारांची बोलीभाषा आता मात्र बॅट मधून बोलली जाते. स्ट्रायकिंग गेला फलंदाज सज्ज होईल. परेश त्याच्या बॅट मधून आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज व्यक्तिगत कुठेमधलं पहिलं. अनिल गोलंदाजी मार्कवरती तो तयार होईल. गोलंदाज ऊर्ध्व विकेटचा मारा. यावेळेला कुठेपचा बॉल चुकीचा फटका खेळलाय मात्र निर्जन स्थळी चेंडूचा प्रवेश झालाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये वेगात 2 धावांची लहर. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक वधारतोय बिनबाद 41 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ 6 षटकांची मर्यादित लढत नवजीवन हायस्कूलच्या अलिशान पटांगणावरती तुम्ही पाहताय. काकापुरे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सौंदर्य प्रीमियर लीगचं आयोजन. गोलंदाज तयार. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न फुटवर्क नाहीये. पददालित्य देखील दाखवलं गेलं नाहीये. वीरेंद्र सेवाग स्टाईलने जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू सटीक लाईन आणि लेन मधला यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रारंभीच्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस बिनबाद 41 हा धावफलक नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचा. नाणेफेकीचा कौल विरोधामध्ये गेल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स फिल्डिंग करतोय खान बाबा क्रिकेट टीम. आता तू पाठी हो. आवाज चांगला राहिला. काय माहिती प्रोफेशनल आहे ना तो नाही आहे. हा दौडी आहे म्हणतात. दौडी आपल्याकडे हॅलो चिक हॅलो चिक हॅलो. जमीर गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंगला मतीन. 3 षटकात आतापर्यंत 41 धावा. पहिल्या सत्राचा खेळ तुम्ही पाहताय. जतीनचा बॉल वेगात प्रचंड वेगात टाकलाय. वेगावरती सॉर होत 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा चेंडू अजून वेगात गेलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये डॉट बॉल. 3 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम बिनबाद 41 हा धावफलक आहे. बिनबाद 41. चौथ्या षटकातील पुढचा बॉल ऊर्ध्व विकेटचा मारा. जतीनसाठी समोर खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला असफल ठरलाय. 1 धाव तर आतापर्यंत पळून पूर्ण केली गेली आहे. फटक्यामध्ये दमखम नाहीये, ताकद नाहीये. 3 षटकांचा अंतरिम आता मात्र खेळ बाकी असेल कारण 6 षटकांची मर्यादित लढत सौंदर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. अतिशय रंगतदार ही क्रिकेट स्पर्धा. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम सुरुवातीच्या लढतीपासून दमदार खेळ करतोय. गोलंदाजी फलंदाजी या विभागांमध्ये क्रॉस लाईन इज अ बॅड लाईन यावेळेला करण्याचा प्रयत्न केला गेला. शपल क्रॉस झाला मात्र चेंडू यष्ट्यांवरून यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. निर्धाव चेंडू गणला गेलाय. गोलंदाजाच्या खात्यामध्ये सांघिक धावफलक थांबलेला आपण पाहतोय 42 वरती. गोलंदाज तयार. जमीर पुढे आलाय. फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. चुकीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सजवलाय. लॉंग ऑफ एरियामध्ये पकडलाय झेल. आली आहे विकेट. पहिला धक्का नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमला. परेश फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपण पाहतोय परेश बाद झालाय पहिल्या गड्याच्या रूपाने. नवीन फलंदाज समीर नाईक जे आमच्या मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. काकापुरे क्रिकेट क्लब आयोजित SPL अर्थात सौंदर्य प्रीमियर लीग मागच्या मॅचमध्ये पहिल्या दिवशी चांगली फलंदाजी समीर नाईक यांच्या माध्यमातून. या मॅचमध्ये देखील तशी सुरुवात करावी लागेल. 4थ्या षटकाला प्रारंभ झालाय आणि आतापर्यंत 41 धावा 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात
पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज जमीर तयार. समोर खेळण्याचा याही वेळेला प्रयत्न झाला. त्यानंतर कार्पेटचा फटका जमिनीला अगदी समांतर काऊ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकेरी धाव समीरने एकेरी धावेने आपलं खातं ओपन केलंय. सांघिक धाव संख्या पुढे गेली आहे 43 वरती. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत 43 धावा हा धाव फलक एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर मात्र आक्रमण होईल स्लॉकोर मधल्या षटकांमध्ये. यावेळेला दिशाहीन चेंडू. पंच आमच्याकडे व्हाईट बॉलची सिग्नल देत आहेत, व्हाईट बॉल कळवत आहेत आणि पंचांच्या अतिरिक्त इशाऱ्याने सांघिक धाव संख्या मात्र धाव फलकावरती वधारते. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. चांगला बॉल हलकेच टवलाय. लेंथ बॉल होता आणि त्या लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, पहिलीचा प्रयत्न तर वेगाच झालाय. खराब फिल्डिंग. धुंडो रे साजेनावालं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि एकेरी धावेचं रूपांतर बघता बघता 2 धावांमध्ये केले गेले. ज्या पद्धतीने आपल्याच बायकोने आपल्या पॉकेटमधून 100 रुपयाची नोट अलगद बाहेर काढावी अशा पद्धतीची चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी सांघिक धाव संख्या वधारली 46. षटक क्रमांक 4 ची सांगता झाली आहे. 4 षटकांच्या सांगतेखेरीज प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम 1 बाद 44. धावा 4 षटकांच्या सांगतेखेरीज 46 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. 4 षटकांच्या सांगतेखेरीज आपण जर पाहिलं तर 46 धावा हा समाधानकारक धावफलक प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचा खानबाबा क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये 5व्या षटकाला प्रारंभ होईल आणि 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अब्दुल्लाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. समीर नाईक स्ट्रायकिंग एंडला तयार होतील फलंदाजीसाठी. अब्दुल्लाचा पहिला बॉल. समीर नाईक यांच्यासाठी 12 चेंडूंचा पहिल्या सत्रातील खेळ बाकी आहे. अब्दुल्ला तयार. यावेळेला सोडून दिलंय चेंडूला. वाईड बॉलची मागणी देखील केली गेली, मात्र पंच ठामपणे सांगतात की हा चेंडू तुला खेळण्याजोगा होता, हा चेंडू मारण्याजोगा होता. चेंडू निर्धाव गणला गेलाय. 4 षटक व 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ मागे पडलाय. गोलंदाज तयार. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये उडालाय झेल आणि त्या दरम्यान 2 क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिलेत आणि अंतिम क्षणी जर आपण पाहिलं तर झेलचं रूपांतर 3 धावांमध्ये केलं गेलंय. हवेमध्ये उडालेला झेल, हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या स्थानामध्ये आला आणि मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला. कॉलिंग नाहीये, ताळमेळ नाहीये. क्रिकेटमध्ये ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. एकमेकांमध्ये कॉलिंग देखील असावं लागतं आणि कॉलिंगचा अभाव आपल्याला पाहायला मिळालाय. एकंदरीत झेलचं रूपांतर 3 धावांमध्ये केलं जात सांघिक धाव फलक पुढे सरकलाय. 1 बाद 49 ला. गोलंदाज तयार. विकेट मिळवण्याची संधी देखील होती, संधी दवडली गेली आहे. झेल टिपण्याची देखील संधी होती. गोलंदाज तयार. आकुट्याचा बॉल आणि या बॉल वरती अक्षरशः तुडून पडलाय फलंदाज. चेंडूला खेळला विराट कोहली स्टाईलने लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आणि धावसंख्या उडी घेते 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 5व्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 5व्या षटकात 55 धावा. गोलंदाज तयार. अब्दुल्ला. आकुटप्याचा बॉल होता, खराब चेंडू होता, हाफ ट्रॅकर आणि या चेंडूला ओळखलं होतं. ज्यावेळेला चेंडू गोलंदाजाच्या हातामधून निसटला त्याच वेळेला स्ट्रायकिंगच्या बॅटरने पिक केलं होतं चेंडूला. स्ट्रायकिंगला फलंदाज तयार. यावेळेला देखील पिच बॉल हवेमध्ये उडवलाय. मोठी ताकद देण्याचा प्रयत्न आणि यावेळेला झेल सोडलाय. काऊ क्षेत्ररक्षकाने हा झेल सोडलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये अजून एक मिळालेलं जीवनदान हे धावसंख्या वाढवण्यास कारणीभूत ठरते आणि झेलचं रूपांतर याही वेळेला 2 धावांमध्ये केलं गेलंय. 3 धावांमध्ये. 13 धावांनी सांघिक धावसंख्या वधारते 58 वरती. कुठे बॉल पुल केलाय आणि हा पुल सक्सेसफुल झालाय.
चेंडू बोडलेच्या बाहेर समीर नाईक यांच्या बाटमधून निघालाय दमदार असरदार षटकार. चौसष्ट धावा धावसंख्या धावफलकावरती पाचव्या षटकात आपण पाहतोय 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला देखील चांगला चेंडू थोडासा खाली राहिला बॅटची आतली कडा घेत चेंडू जर आपण पाहिलं तर फाईन लेग लॉंग लेगच्या दरम्यान आला आणि लॉंग लेगचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची परती करेल 2 धावांचा कालावधी आहे. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते 66 वरती. षटक क्रमांक 5 ची सांगता झाली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम एक बाद 66 धावा 5 षटकांच्या सांगते अखेरीस. पाच षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर tenniscricket.in माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवतो आहोत. सौंदर्य प्रीमियर लीग एका गावाने एका छोट्याशा गावामध्ये आयोजित केलेली ही खूप मोठी क्रिकेट स्पर्धा. शानदार ओपनिंग आपण केलंय 28 तारीखला संध्याकाळच्या 17 मध्ये आणि महनीय व्यक्तिमत्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शानदार ओपनिंगचा सोहळा, ट्रॉफीचं अनावरण झालं, मैदानावरती औपचारिक उद्घाटन झालं आणि सौंदर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून या गावातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक वेगळी स्पर्धा आपल्याच गावामध्ये घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर वाईद गोलंदाजी मार्कवरती तयार घेतले तर अख्तर नाईक यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. समीर नाईक यांना मात्र 3 षटकार लगातार खेळावे लागतील. समीर नाईक यांना विकेटचं पतन साधा सोपा झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये. दुसरा धक्का नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमला धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा. नवीन फलंदाज मोहम्मद नाईक मैदानामध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती त्याची वर्णी लागली आहे फलंदाजीसाठी. 7 द्यायची आहे समीर नाईकला. नॉन स्ट्रायकिंग इनला समीर नाईक, स्ट्रायकिंग इनच्या दिशेने मोहम्मद तयार. वाईट गोलंदाजी मार्गवरती आतापर्यंत 66 धावा. फुलटॉस खराब बॉल, यावेळेला लेगटिकच्या बाहेर धावबाद करण्याची संधी दवडली आहे. एसटी रक्षकाने खूप चांगला एफर्ट पाहायला मिळाला. वाईट बॉलचा सिग्नल पंच कळवत आहेत आणि क्रिकेटमध्ये ज्या चेंडूला आपण पंजाब टू हरियाणा किंवा वाशी टू काशी असं संबोधतो तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजीला दंडित केलाय आणि एकंदरीत 2 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरकलाय 68 वरती. 2 बाद 68 हा धावफलक. समीर नाईक यांना षटकारांची हॅट्रिक करण्याची देखील संधी येईल का हे पाहावं लागेल. मात्र त्यासाठी पहिला हॅट्रिकसाठी चेंडू षटकारासाठी पाठवावा लागेल समीर नाईकला. फुल टॉस बॅटवरती घेतला, आडव्या बॅटने खेळलाय चेंडू लॉंग लेग एरियामध्ये आणि चेंडू जर आपण पाहिलं तर 2 धावांसाठी स्पर्धेच्या घोषित क्षेत्रामध्ये चेंडूने प्रवेश केला. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे 70. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम 6 षटकांची मर्यादित लढत. 6 षटकात 70 ते 75 धावा जरी फायटिंग टोटल उभारली तर निश्चितपणे आखून टप्प्याचा बॉल आणि यावेळेला हुक केलंय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे देखील पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. धावा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी आमच्या सोबत पंच म्हणून काम पाहत आहेत
बिट्टू मुकदम, विश्वनाथ लिंगायत, मॅक गोलंदाज तयार. यावेळेला फुलटॉस आणि या फुलटॉसला पाठवले बॉडी लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. अख्तर भाई यांना बहुधा खिशामध्ये हात घालावा लागेल का? येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार ठोकला समीर नाईक यांनी तर अख्तर भाई यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 6 धावांनी धावसंख्या उडी घेते 82 धावांवरती. गोलंदाज तयार. ओरपिच बॉल समोर खेळला, एक टप्पा चेंडूने घेतलाय आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालाय. लॉंग ऑन बाउंड्रीला एकेरी धावेची लहर पाहायला मिळाली आहे. षटकारांची हॅट्रिक हुकली आहे. मात्र समीर नाईक यांचं देखील कौतुक करावं लागेल. 2 दमदार मोठे विस्फोटक धमाके त्यांच्या बॅटमधून आले आहेत आणि मोठ्या फटक्यांनी धावसंख्या देखील मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करते. अगुडाप्याचा बॉल यावेळेला ऑफ साईडला खेळलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना आपण पाहतोय आणि जोपर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूची भरती करेल 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. तिसरीचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरनं केलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडवरनं मात्र माघारी पाठवलं गेलंय. 2 धावांची लहर, सांघिक धावसंख्या 85 वरती. मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. अगुटप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला चेंडूने तर एक टप्पा घेतला निर्जन स्थळी. दुसरीचा प्रयत्न होईल मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता 2 धावांची लहर पाहायला मिळत. सांघिक धावसंख्या 87 वरती परावर्तित होते. विजयासाठी जर आपण पाहिलं तर खान बाबा क्रिकेट टीमला 88 धावांची असेल आवश्यकता. प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर 87 हा धावफलक नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचा खान बाबा क्रिकेट संघाला पाठलाग करायचा आहे 88 धावांचा 36 चेंडूंमध्ये. मात्र या काकापिरी क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीगच्या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये नवजीवन हायस्कूलच्या आलिशान पटांगणावरती या लढतीमध्ये नेमकं काय होईल? 88 धावांचा यशस्वी पाठलाग होईल की नाही? खान बाबा क्रिकेट संघ हा पाठलाग करेल का की नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाचे गोलंदाज 88 धावांचा 6 षटकांमध्ये बचाव करतील? सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक रमेश चव्हाण यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद.
धन्यवाद अमोल सर. त्यानंतर आपण आजच्या दिवसभरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये राजेशजी माळवदे सरांचा आवाज ऐकला होता. त्यानंतर आताची जी पहिली इनिंग झाली होती त्या इनिंगमध्ये आपण अमोलजी जामदडे सरांचा आवाज ऐकला होता. त्यानंतर आता आपण वळणार आहोत दुसऱ्या इनिंगकडे. नाही सांगायला या काय झालं की सांगितलं सर दुसऱ्या मॅचचा टॉस घ्या ना ही आहे मला आठवत नाही. लबाईक सौंदर आणि महाराष्ट्र टायगर्स नाणेफेकीसाठी यायचंय. यापुढील जो सामना आहे त्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस का बॉस या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी यायचंय. स्वागत करतो. आता आपण लगेचच वळणार आहोत. किती करायची 88 to win. विजयासाठी 88 धावांचा डोंगर म्हणजेच जणू काही पाहिलं गेलं तर धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला दिसतोय. नाईक ब्रदर्स या संघानं स्ट्रायकर फरान स्ट्रायकर एंडलाय टू फरान, आणि स्ट्रायकर आकिब. नॉन स्ट्राईक आकिब आणि फरान अशी सलामीची जोडी मैदानात. गोलंदाजी एंडवर सलमान आहे. आपण पाहिलं स्टार्ट टू मॅच दुसऱ्या इनिंगचा पंचांनी इशारा केलेला आहे. पंच काय बोलतात रेडी सांग अँगल बघ की कोण आहे. गोलंदाज सलमान गोलंदाज चेंडू सज्ज होतोय. सुंदर चेंडू सुंदर फटका. चेंडू बॅटची आतली कडा घेऊन जातोय. या ठिकाणी झेल सोडतोय. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. तसं काही होत नाहीये. पहिला झेल या ठिकाणी सुटतोय. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित आहे. धावसंख्या 1. खातं खोललं जातं एका धावेने. आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत 1 ने भर पडते. टॉस का बॉस सुंदर चेंडू क्षेत्ररक्षण. आपण पाहिलं गेलं तर जणू काही कोंबडी पकडावी तसं क्षेत्ररक्षण ढेंग्या घालून चेंडू जातोय दंडन दंडन करत. आणि पंच शॉटचा इशारा करतायत. जे काही करायचंय ते पूर्णत्वाला न्यावं लागतं. अर्ध्यावरून जर तुम्ही जाणार असाल तर पंच नक्कीच तुम्हाला पकडणार असतील. गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. सुंदर चेंडूला मला वाटतं ऑफ साईडच्या दिशेनं ढकलून दिलाय. चेंडू जातोय टंडन टंडन करत सीमा रेखा पार 4 धावांसाठी. SPL प्रीमियर लीगचा चौकार आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. स्कोर धावसंख्या 7. 6-6. माईक सिंगल आला तो 1 शॉट झाला सिंगल आणि फक्त स्ट्राईक चेंज कर. धावसंख्या 7. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. 7 की 6 6 झाले 6. 6. अरे काशे 7. थांब ना रे मागणं बोलू नको. गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू सुंदर फटका आहे. चेंडू निर्धाव जातोय. ते माझ्या कानावर पडतंय 6 नाही 1 शॉट आहे ना. गोलंदाज चेंडू सुंदर चेंडू बॅटची आतली कडा घेतो. चेंडू ट्रॅव्हल होतो दंडन टंडन करतो. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अमीर पठाणच्या स्वरूपातून 2 धावा काय आम्ही रोखू शकत नाही. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा एक शॉट असणार आहे. म्हणजे मला वाटतं जर आपण खान बाबा संघाचा विचार केला तर खान बाबा संघ आपल्या काही गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागणार आहे.
या ठिकाणी आतापर्यंत जर पहिलं षटक चालू असताना 2 धावा या पूर्ण केल्या नाहीये, त्यामुळे 2 धावाचं नुकसान या ठिकाणी मला वाटतं खानबाबा संघाला भोगावं लागणार आहे. गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू बॅटला ढकलून दिलाय. बघूया चेंडू किती धावांसाठी जातो. चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट जाणारा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या या ठिकाणी होते ती 8 हे पहिलं षटक. धावसंख्या 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडू खर्च झाल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या 9 पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती धावसंख्या 8. गोलंदाजी एंडवर सज्ज होते परेश. स्वतःच पहिलं आणि डावातलं दुसरं षटक घेऊन होते परेश. गोलंदाजी एंडवर सज्ज होते. सुंदर चेंडू अकिबचा चांगला जोरकस फटका. चेंडू मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 2 3 4 बघूया 2 धावा या ठिकाणी सुरक्षित. पुन्हा एकदा एक शॉट आहे, म्हणजेच आतापर्यंत 3 धावा या शॉट स्वरूपात आलेल्या आहेत. या ठिकाणी खान बाबा कुठेतरी लक्ष ठेवावं लागणार आहे. धावसंख्येत 2 ने भर पडतंय. धावसंख्या होते ती 2 होत्या, त्यातला एक शॉट झालाय, म्हणजे धावसंख्या होते ती 9. म्हणजे आतापर्यंत 3 धावेंचं नुकसान या संघाला भोगावं लागणार आहे. मी पंचांचं सुद्धा कौतुक करीन, कारण लक्ष ठेवून या कडक उन्हातून लक्ष ठेवून चांगलं या ठिकाणी आपण पंचांच्या माध्यमातून चांगले निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. 10-12 पाऊलांचा रनअप घेऊन 55 पार करून सज्ज होतोय. सुंदर चेंडू ट्रॅव्हल होतो. बघूया किती धावांसाठी चांगला फटका होता. जोरकस फटका आहे. धावसंख्येत 1 ने भर पडते. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या होते ती 10. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विजयासाठी 88 धावांचा डोंगर आहे. कोणीतरी बाहुबली फलंदाज यावा लागणार आहे. फरहान बघूया कशी फटकेबाजी करतोय. सलामीला आलेला फरहानने अकीब. फरहान मला वाटतं आतापर्यंत एकच चेंडू खेळलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सच्च होतोय. सुंदर चेंडू सुंदर फटका. चेंडू बघूया ट्रॅव्हल होतोय का. मला वाटते खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या एंडवर थ्रो व्यवस्थित होणं गरजेचं होतं तसं काही होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एक करता एक थेंबे तळे साचे असं मला वाटतं खानबाबाचं लक्ष पाहायला मिळतंय. कारण धावसंख्येचं आपण पाहिला गेला तर डोंगर पार करायचा आहे. बघूया कोणती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. परेश गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू आहे. फलंदाजाला चेंडू काही समजत नाही. हुक करायचा होता. चेंडू निर्धाव जातोय. पंच या ठिकाणी निर्धाव चेंडूचा इशारा करताय. धावसंख्या आहे तिथेच. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 11. अजूनही ही जोडी फोडण्यामध्ये यश आलेलं नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सुंदर चेंडू सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. 1 धाव तर सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट अजून आपण चांगली म्हणू शकत नाही, कारण आताच्या 12 धावांमध्ये एकूण 3 धावा या शॉट पाहायला मिळाल्या होत्या. परेश सुंदर चेंडू सुंदर फटका. बघूया चेंडू किती धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. सलमान चेंडू अडवतोय. संघासाठी मला वाटतं 1 धाव. या ठिकाणी दुसरीचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. खरोखर चांगलं या ठिकाणी थ्रो पाहायला मिळते. खांद्यामध्ये ताकद दिसते. व्यवस्थित थ्रो होणं गरजेचं आहे. जसं भारतीय संघामध्ये रवींद्र जडेजा कुठूनही अचूक फेक करण्यामध्ये माहीर आहे, तसंच मात्र सलमान करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहायला गेला तर धावसंख्या बिनबाद 13. धावसंख्या बिनबाद 13. चालू असणारा सामना नाईक ब्रदर्स वर्सेस खान बाबा अशी लढत आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. नाईक ब्रदर्स संघाचा जर आपण आलेख पाहिला गेला तर नाईक ब्रदर्स हा संघ वाऱ्याच्या वेगानं धावताना दिसतोय.
विजयासाठी 88 धावांचं या ठिकाणी सरासरी. फरान स्ट्रायकर एंडला पार्टनरशिप आपण पाहिली गेली तर 12 चेंडूमध्ये 13 धावा जमवण्यामध्ये या दोन्ही फलंदाजाला यश आलेलं दिसतंय. सुंदर चेंडू, सुंदर फटका, चेंडू स्टेट ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो. बघूया किती धावा, एक धाव तर सुरक्षितरित्या पूर्ण होते. पण मला वाटतं 24 चेंडू आणि 23 चेंडू 74 धावा असं या ठिकाणी लक्ष पाहायला मिळतंय. एकेरी धावसंख्येवर, एकेरी दुहेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय. धाव फलक पाहायला गेला तर 14 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर असतं. सुंदर चेंडू, सुंदर फटका, जोरकस फटका लगायचा होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शादाब खान चेंडू खाली जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी शादाबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शादाबचा विचार केला तर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. SPL प्रीमियर लीगच्या चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो शादाब मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुंदर चेंडू जाऊन मला वाटतं यष्टी रक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन पडतोय. यष्टी रक्षक समीर नाईक आपलं काम चोख बजावतोय. या ठिकाणी सलमान मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका, फरांचा चेंडू हवेमध्ये. बघूया झेल होतोय का. झेल नो मॅन्स लँड मध्ये म्हणजे सुरक्षित स्थळी ज्या ठिकाणी कोणी नाहीये त्या ठिकाणी येऊन पडतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एकेरी आणि दुहेरी या धावसंख्येवर मला वाटतंय हा खानबाबा चाललेला दिसतोय. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर फटका. हो परेश चेंडू खाली आणि मला वाटतंय झेल बाद पहिला धक्का बसतोय 16 या धावसंख्येवर. परेशचा विचार केला तर परेश मात्र चांगला झेल घेतोय. परेश आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस सकाळी ठरवून आलेला दिसतोय. जे काही करायचंय ते अकीब बाद झालेला फलंदाज अकीब मोठा फटका लावण्याच्या नादामध्ये तंबूच्या आसऱ्याला अकीब जाताना दिसतोय. नवीन फलंदाज आगास सर ज्यांच्या वाणीतून आपण आवाज ऐकत होतो तेच आगास सर मैदानामध्ये फलंदाजीसाठी येताना दिसत आहेत. सर असं सुंदर चेंडू, सुंदर फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मला वाटतंय जमीर सर काल सुद्धा जमदाडे सर पहिल्या चेंडूवर झेलबाद झाले होते. जसं काल झालं तसं आज पाहायला मिळतंय. जैसे ते जे काल होतं ते पुन्हा एकदा आज पाहायला मिळतंय आणि जमीर सरांची नैया या ठिकाणी डुबलेली दिसते कारण पहिल्या चेंडूवर झेलबाद व्हावं लागलंय. 16 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज जफर. या ठिकाणी नवीन फलंदाज जफर मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना दिसतोय. जफर ठाकूर शादाब खान. मला बऱ्याच वेळानंतर शादाब गोलंदाजी करताना दिसतोय. एक चांगला गोलंदाज आहे. SPL प्रीमियर लीगचा चांगला गोलंदाज आहे शादाब. स्वतःच पहिलं आणि या ठिकाणी डावातलं 4थं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज एंडवर सज्ज होतो. शादाब सुंदर चेंडू, परांना चेंडू टप समजत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. उरलेलं राहिलेलं काम यष्टीरक्षक मात्र चोख बजावतोय. शादाब आपल्या गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. 10-12 पावलांचा रनअप. सुंदर चेंडू, सुंदर फटका, फरांचा चेंडू हवेमध्ये. झेल होतो का बघूया. झेल नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू सीमा रेखा पार 4 धावांसाठी. खणखणीत दणदणीत SPL चा चौकार आणि चेंडू मात्र सीमा पार 4 धावांसाठी. आता मात्र फरानला फायर व्हावंच लागतंय.
सुंदर चेंडू आहे, पुन्हा एकदा जोरकस फटका, चेंडू हवेमध्ये, बघूया काय होतंय. झेल आणि टांगा पलटी, घोडे पाडाल, सगळा काही गोंधळ झालेला दिसतोय. चेंडू मला वाटतंय झोळीमध्ये आला होता, झोळी फाटलेली दिसते. फलंदाज सुरक्षित, या ठिकाणी मला वाटतंय फरान सुरक्षित आहे. फरानच्या खांद्यावर जबाबदारी आहे. फरानचं आता पाहिलं गेलं तर धावपले खालता झुलता 2-2-2 हा आकडा पाहिला गेला तर काही व्यक्तींसाठी अतिशय महत्वाची फिगर असणार आहे. पुन्हा एकदा अवांतर, या अवांतर सरसी पंच मिस्टर एक्स्ट्राचा इशारा करतात. या अवांतर सरसी धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 23. शादाफ गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर पटका, स्टेट डाईव्ह चेंडू, अलाम तो कार्पेट जाणारा घरंगळत जाणारा चेंडू सलमानकडे जातोय. सलमान चेंडू उडवतोय, शादाफकडे फेक करतोय. आता मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. गुड थ्रो, वेल थ्रो म्हटलं तरी वावगे टर्नरने एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 24. मला वाटते 14 चेंडू आणि 64 धावा. कोणीतरी बाहुबली यावा आणि फटके मारावा. 14 चेंडू आणि 24 धावा. सुंदर चेंडू, या ठिकाणी पंचांकडे इशारा, पंच अपीलचा विचार करताय. जर आपण चांगल्या मनानं चांगल्या गोष्टी जर मागितल्या तर त्याचा विचार पंच नक्कीच करत असतात. या ठिकाणी धावसंख्येत 1 ने भर पडते. पंच अवांतरचा इशारा करतायत. धावसंख्या 25. सुंदर चेंडू, सुंदर फटका, चांगला जोरकस फटका, चेंडू डन करत ऑलंदो कार्पेट जाणार चेंडू, सलमान चेंडू अडवतोय, संघासाठी धावा रोखून देतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 1 धाव पूर्ण होतंय. एकेरी दुहेरी 13 चेंडू आणि 62 धावा. म्हणजेच बऱ्याच धावा या ठिकाणी कराव्या लागतील. कोणीतरी बाहुबली, कोणीतरी मोठा वादळ, चक्रीवादळ यावंच लागेल. हुलकावणी देऊन काही होणार नाहीये. वल्लव रे नाकवा, वल्लव वल्लव, आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला 3रा धक्का बसतोय. 3री साडेसाठी मला वाटतं या ठिकाणी संघाला लाभलेली दिसतंय. फरानच्या रूपामध्ये फरान वैयक्तिक 12 धावा काढून तंबूच्या आसऱ्याला परतताना दिसतोय. पाणी दे रे जरा. नवीन फलंदाज, 1 फरान माघारी, 2रा फरान मैदानामध्ये. बरोबर ना? 1 माघारी, 2रा मैदानात. यानंतर जो सामना आहे दोन्ही संघांनी तयार व्हायचे. लबेक सौंदर्य आणि महाराष्ट्र टायगर्स. गोलंदाजीच्या हातामध्ये
12 चेंडू 62 धावा. आपण धावफलक पाहिला गेलं तर 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 26. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. रमजान स्वतःच पहिलं आणि डावातलं 5वं षटक घेऊन येतो. तर रमजान नाईक ब्रदर संघाकडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू या ठिकाणी. चेंडू काही फलंदाजाला समजत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. फलंदाजाला बुचका अटकतोय. विचार करायला भाग पडतोय. चेंडू निर्धाव जातोय. एक निर्धाव जाणारा चेंडू खान बाबा संघाला सामन्यापासून दूर नेतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर पटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सलमान चेंडू अडवतोय. संघासाठी धावा रोखून धरतोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 27. म्हणजेच अजूनही 60 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साठ 88 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला होता. रमजान गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 4थं षटक घेऊन आलेला गोलंदाज रमजान. सुंदर चेंडू, सुंदर पटका. चेंडूला डाव्या बाजूला ढकलून दिलं जातं. बघूया किती धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव हो क्षेत्ररक्षण करताना दुसरा फलंदाज मात्र धारातीर्थी पडतोय. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागतंय. या पुन्हा एकदा एक शॉर्ट रन. म्हणजे आतापर्यंत स्कोरर आपण पाहिलं गेलं तर 4 धावा या शॉर्ट स्वरूपात आलेल्या आहेत. म्हणजे धावतात, फक्त धावतात, पण कसं धावावं हे काही समजत नाहीये. कोणीतरी मागे लागल्यासारखं धावताना दिसत आहेत. हा संघ धावसंख्या 28. 9 चेंडू आणि 60 धावा. या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. यासाठी आपण tenniscricket.in माध्यमातून हे सामने पाहू शकतो. आपण केलेल्या चुका आपल्याला पुन्हा पाहायला मिळतील. चेंडू बघूया किती धावांसाठी जातोय. 5 इशारा येणं बाकी आहे. 5 इशारा 2 धावेंचा. धावसंख्येत 2 ने भर पडतोय. धावसंख्या होते ती 30. म्हणजेच 8 चेंडू आणि 58 धावा. लक्ष्य अशक्य वाटते, पण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द नाही आहे. फलंदाज सज्ज होतोय. आता मात्र फरांच्या तोड चालाक चेंडूला सोडून देतो. मला वाटतं 1 धाव तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 5 अवांतरचा इशारा करतात. 1+1 या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 32. म्हणजे विजयासाठी 56 धावांची गरज. 56 8 चेंडू आणि 56 धावा. लक्ष विशाल आहे, पण तशी विशाल बल्लेबाजी म्हणजेच विशाल फलंदाजी होतंय का पाहूया. गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सुंदर चेंडू आला तो कार्पेट गरंगत जमना. चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण. डेंगा कालून चेंडू सीमा पार. SPL चा चौकार आणि चेंडू मात्र सीमा पार. फरार. धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर 36. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर चेंडू या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. राहिलेलं काम यष्टीरक्षक मात्र आपलं काम चोख बजावतोय. षटक संपतंय. मला वाटतंय 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. म्हणजे 6 चेंडू आणि 52 धावा. म्हणजे 6 चेंडू 52 धावा. म्हणजेच आता काहीतरी जर करायचं असेल तर चमत्कारच वाचू शकतो. तुम्ही 6 षटकार लगावलात तरी काही होणार नाहीये. फक्त काहीतरी चमत्कारच करावा लागेल. बघूया हा चमत्कार कोण करतोय. फरान करतोय का. 6 चेंडू आणि 52 धावा. लबैक सौंदर आणि नाईक. लबैक सौंदर आणि महाराष्ट्र टायगर्स दोन्ही संघांनी तयार व्हायचंय. यानंतर लगेच आपला सामना सुरू होणार आहे. शादाब स्वतःच दुसरं आणि डावातलं शेवटचं म्हणजे निर्णायक षटक घेऊन येतो. शादाब
या ठिकाणी यष्टा उद्ध्वस्त केले जात आहेत. फरान बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर फरानला तंबूचा आसरा दाखवताना दिसतोय शादाब खान. फरान निराश हताश होऊन मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. नवीन फलंदाज मला वाटतंय फैयाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज फैयाज मास्टर इन जफर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 52 धावा. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता शादाबनं. फलंदाजाला बाद केलं होतं. यष्टा उद्ध्वस्त करून तंबूचा रस्ता काढला होता. शादाब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू बघूया. आमिर पठाण दोन्ही हात वरती करत चेंडूकडे बघतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. SPL चा चौकार आणि चेंडू मात्र फरार. सीमा रेखा पार 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. पण ही पडलेली भर काही करू शकत नाहीये कारण आता धावसंख्या बरीच आहे. आमिर पठाण यानं दोन्ही हात उंचावले होते. चेंडूनं आमिरची साथ सोडली होती. चेंडू गेला होता सीमा रेखा पार. सुंदर चेंडू. चेंडूने बॅटली आतली कडा घेतली होती. चेंडू यष्टीरक्षक चुकले होते. त्यानंतर मागे चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. धावसंख्येत 1 ने भर पडतोय. धावसंख्या होते 41. 4 गडी बाद 41. गोलंदाज शादाब आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 10-12 पावलांचं रन 50 पार करून. सुंदर चेंडू. चेंडू हवेमध्ये बघूया झेल होतोय का. आणि मला वाटतं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित हातामध्ये हा झेल जातोय. आणि आता मात्र समीर नाईक सुंदर झेल घेतात यष्ट्यामागे. खरोखर चांगलं यष्टीरक्षण संघनायक समीर नाईक कडून या ठिकाणी पाहिलं मिळतं. या मंडळाचे अध्यक्ष आहेत. चांगला झेल घेतला होता. आणि मला वाटतंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद. गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर चेंडू. हर्षदला मोठा फटका लागायचा. बॅटना बॅट चेंडूची आतली कडा घेतली होती. चेंडूला डकवून दिलं होतं. आमिर पठाण चेंडू अडवतोय. संघासाठी धावा 1 धाव या ठिकाणी काढली जाते. 1 धावावर समाधान मानावं लागतं. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 42. एक मारला किती जाईल? 42 झाले. सुंदर चेंडू. फलंदाज या ठिकाणी हा ठिकाणी मला वाटते. आणि हा सामना नाईक ब्रदर्स या संघानं जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. एक बॉल होता. 46 धावांनी पराभव पत्करावा लागलाय. तुम्ही दोघे आहे ना. यापुढील सामन्याचे पंच म्हणून असतील बिट्टू मुकादम खारे पाटण आणि आशिषजी मालवणकर. हे दोन्ही पंच या ठिकाणी आताच्या पुढील सामन्याची जबाबदारी स्वीकारतील. विश्वनाथजी लिंगायत आणि रमेशजी सोलकर या सामन्याची जबाबदारी पार पाडून बाहेर आलेले आहेत. खरोखर आहे.